सो पावसाळ्याच्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स वाढलेले असतात. मग त्यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, झिकासारखे इन्फेक्शन्स येतात. त्याचबरोबर H1N1, कोविड सारखे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स किंवा इतर अनेक व्हायरसेस ज्याकरता कदाचित स्पेसिफिक टेस्ट किंवा ट्रीटमेंटही नसते, हे आपल्या आजूबाजूला वाढलेले असतात. मग अशा वेळी डेंग्यू इन्फेक्शन सारख्या महत्त्वाच्या इन्फेक्शन की जे पोटेन्शियली खूप ड्रास्टिक कॉम्प्लिकेशन्सही करू शकतं, ते कसं ओळखावं? तर मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे आपल्याकडे पुढील व्हिडिओ फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की डेंग्यू इन्फेक्शनची लक्षणं काय असतात किंवा डेंग्यू इन्फेक्शन कधी आपण सस्पेक्ट करायला हवं, आणि एखाद्या व्यक्तीला अशी लक्षणं असतील तर कुठल्या प्रकारच्या तपासण्या योग्य वेळी त्या कालावधीत केल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एखाद्याला डेंग्यू असण्याचं निदान हे खात्रीशीरपणे करता येईल आणि योग्य ते उपचार वेळेमध्ये घेता येतील. सो डेंग्यूच्या लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच यामध्ये अतिशय हाय फीवर म्हणजे 101, 102, 103 पेक्षा जास्त टेम्परेचर आणि खूप थंडी भरून येणं हे कॉमन लक्षण असतंच. पण याचबरोबर इतर काही लक्षणं आहेत ज्यातले 2 किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं या तापासोबत असतील. म्हणजे ताप जर 2 ते 7 दिवस आहे आणि या इतर लक्षणांपैकी किमान 2 लक्षणं आहेत तर डेंग्यू असल्याची शक्यता आपण लक्षात घ्यायला हवी. सो ही लक्षणं काय आहेत? खूप तीव्र डोकेदुखी. दुसरं आणि खूप महत्त्वाचं जे इतर व्हायरल इन्फेक्शन्समध्ये जनरली दिसून येत नाही ते म्हणजे डोळ्याभोवती किंवा डोळ्यामागे खूप तीव्र वेदना. सो अंगदुखी, डोकेदुखी, ताप, थंडी भरणं हे बऱ्याच व्हायरल इन्फेक्शन्समध्ये असतं. पण स्पेसिफिकली जर खूप हाय फीवर सोबत डोळ्याभोवती किंवा डोळ्यामागे तीव्र वेदना होत असतील तर तशा व्यक्तीला डेंग्यू असण्याची शक्यताही खूप जास्त असते. तिसरी गोष्ट जी डेंग्यूमध्ये टिपिकल रॅश येते की ज्यामध्ये संपूर्ण अंगाला लालसरपणा येतो आणि त्यामध्ये काही कालावधीनंतर रेड स्पॉट्स आणि मध्ये व्हाईटिश स्पॉट्स असे डेव्हलप होतात, ज्याला आपण जनरलाइज एरिथेमॅटस रॅश विथ फ्यू व्हाईट स्पॉट्स इन बिटवीन असं आपण म्हणतो. सो अशी टिपिकल रॅश. चौथी गोष्ट म्हणजे ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन्स, म्हणजे कुठल्याही म्युकोझल सर्फेसेसमधनं ब्लिडिंग होणं, म्हणजे नाकातनं, हिरडीतनं, लघवीमध्ये किंवा संडासाद्वारे रक्तस्राव होणं. पाचवी गोष्ट म्हणजे पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट्स यांची संख्या कमी असणं. सहावी गोष्ट चक्कर येणे, वारंवार उलटी होणे, पोटात तीव्र वेदना होणे यांसारख्या वॉर्निंग साईन्स सिम्पटम्स दिसून येणं. सो या सगळ्या गोष्टींपैकी 2 किंवा त्या अधिक गोष्टी जर तीव्र तापासोबत असतील तर त्या व्यक्तीला डेंग्यू आहे याची शक्यताही वाढते. यात काही छोटे छोटे फरक असतात इतर इन्फेक्शनच्या तुलनेत. डोळ्याभोवती डोळ्यामागे दुखणं, सांधेदुखीपेक्षा स्नायूंचं दुखणं म्हणजे मसल पेन हे जास्त तीव्र असणं आणि हेडेक जास्त तीव्र असणं हे डिफरन्शिएट करतं डेंग्यूला चिकुनगुन्यापासून. कारण चिकुनगुन्यामध्ये ताप, स्नायूंचं दुखणं आणि हेडेक बऱ्याच कमी प्रमाणात असतो आणि सांधेदुखी खूप जास्त असते. सो अशा छोट्या छोट्या फरकांनी आपण सहजपणे ठरवू शकतो की कुठल्या व्यक्तीमध्ये डेंग्यूच्या तपासण्या करण्याची गरज आहे आणि कुठल्या व्यक्तीमध्ये चिकुनगुन्याच्या तपासण्या करण्याची गरज आहे. कारण प्रत्येकामध्ये प्रत्येकच इन्फेक्शनची टेस्ट करणं हे काही योग्य नाहीये आणि प्रॅक्टिकली शक्यही नाहीये. सो आता या टेस्ट कुठल्या असाव्या? तर NS1 अँटीजेन ही डेंग्यू करता सुरुवातीच्या काळात निदान करण्यासाठी सगळ्यात महत्वाची टेस्ट. सो एलायझा या मेथडने NS1 अँटीजेन डिटेक्ट करणे ही टेस्ट पॉझिटिव्ह येते पहिल्या दिवसापासून साधारण 4थ्या-5व्या दिवसापर्यंत. बऱ्याच वेळी 3ऱ्या दिवसानंतर ही टेस्ट निगेटिव्हच असते. सो पहिले 3 दिवस. आणि महत्वाचं म्हणजे एलायझा पद्धतीने केली गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं हा NS1 अँटीजेन जो आहे तो या डेंग्यूच्या विषाणूच्या स्ट्रक्चर मधला एक भाग आहे आणि त्यामुळे ही टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर डेंग्यूचं खात्रीशीर निदान समजलं जातं. कारण इतर कुठल्याही त्याच प्रकारच्या व्हायरसेसमुळे NS1 अँटीजेन पॉझिटिव्ह येणं शक्य नाही, कारण का तो डेंग्यू व्हायरसचाच फक्त भाग असतो. त्यानंतर येते IgM अँटीबॉडी. सो आपल्या प्रतिकारशक्तीने डेंग्यूच्या विषाणू विरुद्ध बनवलेल्या IgM प्रकारातल्या अँटीबॉडीज ज्या टिपिकली 5व्या दिवसापासून 5 ते 7 दिवसापासून 10व्या-12व्या दिवसापर्यंत डिटेक्ट व्हायला सुरुवात होते रादर आणि पुढे काही दिवस पॉझिटिव्ह राहतात. सो या अँटीबॉडीज क्वचितच खूप रेअरली 5व्या दिवसापूर्वी पॉझिटिव्ह येतात. सो थोडक्यात IgM अँटीबॉडी जर पहिल्या 5 दिवसात केल्यात तर ते डेंग्यूच्या निदानासाठी फारसं फायद्याचं ठरत नाही.
त्यानंतर तिसऱ्या येतात IgG अँटीबॉडीज, म्हणजे ज्या लॉंग टर्म अँटीबॉडीज आपली प्रतिकार शक्ती त्या पर्टिक्युलर डेंग्यू व्हायरस विरुद्ध बनवते. सो या अँटीबॉडीज काही दिवसांपासून काही आठवडे लागतात पॉझिटिव्ह येण्याकरता, आणि नंतर अनेक महिने किंवा वर्ष त्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह राहतात. सो याचाच अर्थ काय, तर फक्त IgG अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल आणि NS1 किंवा IgM पॉझिटिव्ह नसतील तर आता असलेला ताप हा डेंग्यूमुळे असल्याचं म्हणता येणार नाही. कारण IgG अँटीबॉडी या पूर्वी होऊन गेलेल्या इन्फेक्शन संबंधित असतात आणि त्यावेळेसच्या इन्फेक्शनमुळे नाही. पण जसं आपण गेल्या व्हिडिओत बघितलं की 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डेंग्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता जास्त असते. सो त्याबद्दल क्लू आपल्याला IgG अँटीबॉडी पॉझिटिव्ह असल्यास मिळू शकतो. सो एखाद्या व्यक्तीला आता डेंग्यू झालाय आणि NS1 किंवा IgM सोबतच IgG देखील पॉझिटिव्ह आहे, तर अशा व्यक्तीमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. आता जसं आपण बघितलं, पहिल्या 3 दिवसात NS1 पॉझिटिव्ह येतो, 5व्या-7व्या दिवसापासून IgM येतो. सो हे दोनच डायग्नोसिससाठी रिलायबल आहेत. तिसरी महत्वाची टेस्ट जी रिलायबल आहे ती म्हणजे PCR टेस्ट. सो जसं आपण H1N1, कोविड, चिकुनगुनिया, झिका यामध्ये बघितलं की PCR ची टेस्ट प्रत्यक्ष ब्लडमध्ये तो विषाणू आहे की नाही याचं निदान करू शकते, तशीच PCR टेस्ट डेंग्यू व्हायरस करताही उपलब्ध आहे. आणि ही PCR टेस्ट पहिल्या दिवसापासून साधारण 7व्या-8व्या दिवसापर्यंत आपल्या ब्लडमधनं डिटेक्टेबल असते. सो मधला जो कालावधी आहे 3ऱ्या-4थ्या दिवसापासून तर साधारण 5व्या ते 7व्या दिवसापर्यंतचा, की जिथे NS1 अँटीजेनची लेवल कमी आली आहे, IgM अँटीबॉडीजची लेवल अजून वाढायची आहे, या कालावधीमध्ये PCR टेस्टचा आपल्याला अतिशय महत्वाचा उपयोग होऊ शकतो तो ताप डेंग्यूचा आहे की नाही हे ठरवण्यामध्ये. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच तो कालावधी असतो 3 ते 5 दिवस किंवा त्यानंतरचा, ज्यावेळी डेंग्यूचे पेशंट हे माइल्ड कडून सिव्हिरिटीकडे प्रोग्रेस होऊ शकतात किंवा कॉम्प्लिकेशन्सकडे प्रोग्रेस होऊ शकतात. आणि त्या क्रिटिकल वेळी जर आपण डेंग्यूचं निदान नाही केलं तर त्यातल्या काहींना कॉम्प्लिकेशन्स होऊन पुढे अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून डेंग्यूचं योग्य प्रकारे निदान करायचं असल्यास सुरुवातीला NS1 अँटीजेन किंवा PCR, 5व्या दिवसानंतर IgM अँटीबॉडी यांचा वापर करायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट्स, ज्या कार्ड टेस्ट वगैरे मेथड्स असतात NS1, IgM किंवा IgG करण्याच्या, ज्या खूप पॉप्युलर झाल्या आहेत कारण काही मिनिटात आपल्याकडे रिपोर्ट अवेलेबल होतो, त्या यामध्ये वापरू नये ही एक जनरल नॅशनल गाईडलाईन आहे. कारण का यातली कुठलीही मेथड पूर्णपणे व्हॅलिडेटेड नाहीये की त्या मेथडमध्ये पॉझिटिव्ह असेल तर किती सेन्सिटिव्हिटी आहे किंवा स्पेसिफिसिटी आहे हे व्हॅलिडेटेड नाहीये. त्यामुळे ELISA मेथडने NS1, IgM किंवा IgG करणं हे सगळ्यात जास्त कन्फर्मेटरी मानलं जातं डेंग्यूच्या निदानासाठी. सो योग्य ती लक्षणं आणि ELISA मेथडने NS1 किंवा IgM पॉझिटिव्ह असणं याने डेंग्यूचं निदान हे कन्फर्म केलं जाऊ शकतं. आणि योग्य वेळी योग्य तो उपचार करून पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळले जाऊ शकतात. हे कॉम्प्लिकेशन काय असतात, कोणामध्ये होतात आणि ते कसे ओळखावेत हे आपण चर्चा करणार आहोत फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या पुढील व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा, लाईक करा आणि फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म टू स्टे हेल्दी.